सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे. विनीत समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे बुद्रुक. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. हा बरोबर लागलाय. श्रुतीचे का नेगा फोळ, श्रुतीचे का नेगा फोळ, सार मूळ जाणूनी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. तुका म्हणे पुढे काही तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. योऽन्त प्रविश्य मम वाचमां प्रसुतां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नाम्. अन्यांश्चास्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवती पुरुषाय स्तुभ्यम्. परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी, तयाची टीका वाचिता ज्ञानदेवी. अति मुडते अनिले ब्रह्मभावा, नमस्कार माझा तया ज्ञानदेवा. जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ती नमस्कार होणे आता. ऐसे का हो न करा काही, आवाज क्लिअर करा. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश ज्या विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त विश्वसंत अनंत कृपामूर्ती, देवमान्य संत मान्य आणि विद्वतमान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चारचरणाचा अतिशय महत्वाचा चिंतनीय अभंग असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबराय प्रत्येकाला भगवत शरणागतीचा आग्रह धरून योग्य कर्म करण्याची दिशा देतात. विठ्ठल विठ्ठल आपल्या येथे भगवान परमात्म्याच्या कृपेने संतांच्या आशीर्वचनातून भगवान सिद्धेश्वरांच्या दरबारात परमपूजने परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य शांती ब्रह्म पूजने मारुती बाबा कुरेकर, वारकरी संप्रदायाचं संरक्षण कवच परमपूजने परमश्रद्धेय पूजनीय बंडातात्या महाराज कराडकर, परमपूजने परमश्रद्धेय राजाभाऊ चोपदार, हरिभक्तीपरायण पूजनीय भिसे महाराज, परमपूजनीय परमश्रद्धेय वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांनी जोपासली आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला आणि वारकरी संप्रदायाला शुद्ध स्वरूपाची जगद्गुरु तुकोबारांची गाथ्याची प्रत ज्या परंपरेने दिली, श्री हरिभक्तपरायण एकनाथ बाबूराव पवार उर्फ भाऊसाहेब या महापुरुषांच्या आशीर्वचनातून आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून माईक मागे करा जरा. हा म्हणजे स्वर जरी थोडासा कमी जास्त झाला तर मला विक्षेप होणार नाही का. आपल्या सर्वांच्या विशेष सहकार्यातून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा शिव महापुराण कथा या सप्ताहातील आजचा हा चौथा दिवस
आणि चतुर्थ दिवसाच्या चिंतन सेवेचा योग आपल्या सर्वांच्याच प्रेमाच्या द्वारा हरिभक्तीपरायण गावडे भाऊसाहेब, त्यानंतर आपण सर्वच ग्रामस्थ, देवस्थान समिती, आपल्या सर्वांच्याच प्रेमाच्या द्वारा चिंतन सेवेचा हा सुयोग प्राप्त झाला. सेवेच्या दृष्टिकोनातून उपस्थित असलेले आदरणीय महाराज मंडळी, उपस्थित गायक वादक, आपल्या सर्वांच्या साक्षीने भगवान सिद्धेश्वरांच्या चरणी सेवा समर्पित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वजण टाळी वाजवून भजन करा. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा, जगद्गुरु तुकोबाराय म्हटले असं कर्म करा की जे कर्म केलं असताना नाश पावणार नाही. अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ महाराजांना विचारलं, महाराज नाशरहित कोणतं कर्म आहे? आवाज क्लिअर कर भाऊ. तर जीवनामध्ये नाशरहित कर्म फक्त देवाची शरणागती आहे. कोणत्या देवाला शरण जावं ते महाराज अभंगाच्या द्वितीय चरणाच्या प्रारंभी सांगतायत. शरण जाण्याची पद्धती तुकोबाराय द्वितीय चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतायत. महाराज म्हटले असं मी तुम्हाला सांगतो असं नव्हे, शास्त्राचं देखील हेच मत आहे. अभंगाचं तिसरं चरण, योग्य कर्म आणि योग्य विचार फक्त या देहामध्ये करता येतात. हा देह गेल्यानंतर पुन्हा मात्र संधी नाही, असं अभंगाचं शेवटचं चरण. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या चारही चरणाचा सरळ भाव तुमच्या पुढे मांडला. आता अभंगाचं प्रास्ताविक चिंतन या पद्धतीचं आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येकाला भगवत शरणागतीचा आग्रह करताय. सज्जनो, आपण आपल्या जीवनामध्ये किती श्रीमंत झालात, किती सत्ताधीश झालात, याही पेक्षा तुम्ही किती देवाच्या जवळ गेलात याला विशेष मूल्य आहे. जर आपल्या जीवनामध्ये देवाची शरणागती जर नसेल तर तुमचं जीवन निरर्थक आहे. निरर्थक कशाप्रमाणे? ज्ञानोबराय सांगतात, ऐका. कनेविन सोपटे कनसे लागलीसे घनदाटी, काय करावी गोमटी ओसनगर, जैसे साबरी वाडी नल्या सरळा, वरी फळणा तू पोकळा, का स्तन झाले गळा, शिळे जैसे तैसे मूर्खाचे जियाले. ज्ञानोबराय म्हणतात तद्वत त्याचं जीवन निरर्थक आहे. निरर्थक. म्हणून मानवी जीवनामध्ये भगवंताची शरणागती केली पाहिजे. जर शरणागती जर नसेल तर आपलं जीवन व्यर्थ व्यर्थ. कशाप्रमाणे? दृष्टांत सांगतो, ऐका. पक्षी आहे, पक्षी थाप टाकायचा, परंतु त्या पक्षाला जर पंख नसतील तर जीवनात काही मजा आहे? बोला, नाही ना. सुरा हळूहळू. पंछी पंख बिना हास्ति दंत बिना, नारी पुरुष बिना, सुमिरन करले मेरे मना, सुमिरन करले मेरे मना, तेरी बेटी उमर हरि नाम बिना, बेटी उमर हरि नाम बिना, सुमिरन करले बीती उमर हरि नाम बिना, बीती उमर हरि नाम बिना, बीती उमर हरि नाम बिना. कूप निरबिना. अर्थ लक्षात येतो आपल्या. खोलवीर आहे पण पाणी नसेल तर निरर्थक. कूप निरबिना, धेनु शिर बिना, पुष्प सुगंध बिना,
वैसा नर हरी नाम बिना सुमिरन करले राम. संगीत सुनायक ताल बिना ताल सुनायक स्वर बिना वैसा नर हरी नाम बिना सुमिरन करले राम. मानवी जीवनाची सफलता फक्त देवाच्या शरणांगतीत आहे. म्हणून तुकोबराय म्हणतायत विश्वंभरा शरणांगता विश्वंभरा शरणांगता विश्वंभरा शरणागता विश्वंभरा शरणागता विश्वंभरा शरणांगता विश्वंभरा शरणांगता विश्वंभरा शरणागता विश्वंभरा शरणागता भूतजात बंधुनी भूतजात बंधुनी विश्वंभरा शरणांगता विश्वंभरा शरणांगता विश्वंभरा शरणागता विश्वंभरा शरणागता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवाला शरण जा. का म्हणतात तुकोबराय विश्वंभरा शरणागत? पहिला मुद्दा, मानवी जीवनाची सफलता जर कशात असेल तर देवाच्या शरणागतीत आहे. म्हणून देवाला शरण जायचं. एक. दुसरा मुद्दा आहे का, सज्जनो, या शरीराचं फक्त एवढंच चांगलं आहे की या शरीराच्या द्वारा मनुष्य देवाची शरणागती करू शकतो. नाही तर सर्वात अपवित्र जर या जगात काही असेल तर शरीर आहे. नाही अपवित्र शरीरा ऐसे. किती अपवित्र शरीर आहे. जन्माला आलो तेव्हा विटाळ. विटाळ पवित्र का अपवित्र? बोला. अपवित्र. बर, या शरीराच्या नाका तोंडातून निघणारे द्रव पवित्र का अपवित्र? अपवित्र. बर, हे शरीर जिथं जाळल्या जातं ती जागा कशी होते? बोला. अपवित्र. अंत्यविधी करतात जाणारी माणसं इकून जाताना चांगली जातात, तिकून येताना कशी होऊन येतात? बोला लवकर. अपवित्र. एवढं नव्हे तर जाताना तसं जात नाही, भाऊकीला सुतक देऊन जातो. सुतक पवित्र का अपवित्र? बोलत जा. अपवित्र. मग इतका अपवित्र जर शरीर असेल तर या शरीराचं चांगलं कोणतं आहे? कमी हा बरोबर आहे. तंतो लागलाय. माईक बंद करून लावा म्हणजे तुम्हाला कळेल. या शरीराचं एवढं चांगलं आहे की शरीरे साधिले परब्रह्म. म्हणून देवाची शरणागती करायची. तसं पाहायला गेलं आपण स्वतःला मोठं म्हणून घेत असतो. आपल्यापेक्षा पशुआदिकांचे शरीर चांगले आहेत, गुण चांगले आहेत. मी तुम्हाला इथले इथं हो म्हणायला लावतो, फक्त एकाग्रते नाही का. मानवापेक्षा पशुआदिकांच्या ठिकाणी किती सुंदर गुण आहेत सांगतो ऐका. गायनाच्या दृष्टिकोनातून मनुष्य श्रेष्ठ. आता लागला. गायनाच्या दृष्टिकोनातून मनुष्य श्रेष्ठ असा जर विचार केला तर एका बाजूला उत्तम गायक बसवा आणि एका बाजूला कोकिळेला बसवा. बोला, आवाज कोणाचा सुंदर? कोकिळेचा. वा. सौंदर्याच्या दृष्टिकोनातून मनुष्य श्रेष्ठ असा जर विचार मांडला तर एका बाजूला सुंदर मनुष्य बसवा आणि एका बाजूला मोराला बसवा. कोण सुंदर? मोर. आता तिसरा मुद्दा सांगतो. दुधामध्ये पाणी कसं घालावं याचं ज्ञान माणसाला आहे.
पण दुधातलं पाणी कसं बाजूला काढावं याचं ज्ञान कोणाला आहे? रामाच्या वंशाला आहे. 3. चौथा मुद्दा आहे का स्मरणशक्तीच्या दृष्टिकोनातून मांजरला मानावं लागेल. बघा तुम्ही, आपल्याला इथपर्यंत येत असताना अनेक वेळा फोन करावं लागतात. कसं यावं लागेल, कोणत्या गावाला उतरावं लागेल, कोणती बस, कोणता स्टाफ, हे आपल्याला विचारावं लागतं. मांजरीच्या बाबतीत तसं नाहीये. खरंच स्मरणशक्तीच्या दृष्टिकोनातून मांजराला मानावं लागेल. एका माणसाने आवडीने मांजर आणली. शहरातला मनुष्य, पिशवीचं दूध आणणारा. त्या मांजराच्या पिलेल्या सवय होती पातेल्यात तोंड घालायची. पातेल्यामध्ये तोंड घातल्यानंतर घरामध्ये भांडणं सुरू झाली. बाई म्हटली, अजिबात तुम्हाला अक्कल नाही. तो म्हटला, आतापर्यंत भांडणं होत होते पण अकलीपर्यंत जात नव्हते. स्वर धरा स्वर, पेटी मास्तर. तो वैतागला आणि त्याने काय केलं, ते मांजराचं पिल्लू घेतलं, पिशवीत घातलं, घरापासून 4 किलोमीटर अंतरावर गेला आणि ते मांजरीचं पिल्लू सोडून आला. ते मांजराचं पिल्लू सोडून तो घरापर्यंत येत नाही, त्याच्या अगोदर दरवाजात ते मांजराचं पिल्लू हजर असतं. त्याला सांगतं, तुम्हाला कुठूनही सोडून ये, परंतु मी आव. काय सांगतं? मी. स्मरण शक्तीच्या दृष्टिकोनातून मांजराला मानावं लागेल, गायनाच्या दृष्टिकोनातून मानावं लागेल. मग इतके गुण जर अजून सांगतो, पाण्यामध्ये विष आहे किंवा नाही ओळखण्याची शक्ती देवाने कोणत्या प्राण्याला दिली? हो, गाढवाला. कोणाला दिली? तरी लोक त्याला गाढवच म्हणतात. मग इतके गुण जर मानवापेक्षा पशुपशुआदिकांच्या ठिकाणी असतील तर माणसालाच काय महत्व? याचं एकमेव कारण, मनुष्य देवाची शरणागती करू शकतो म्हणून. भगवंताने मानवाच्या शरीरामध्ये 3 प्रकारची शक्ती दिली: ज्ञातृत्व, भोक्तृत्व आणि कर्तृत्व. मनुष्य जाणू शकतो, मनुष्य मानू शकतो आणि मनुष्य करू शकतो. 3 प्रकारची शक्ती भगवंताने या देहामध्ये दिली, म्हणून देवाची शरणागती करायची आहे. 2. आणि 3रा मुद्दा आहे का, जीवनामध्ये काही गोष्टी अनावश्यक आहेत, काही गोष्टी आवश्यक आहेत, काही गोष्टी आकर्षक आहेत, तर काही गोष्टी अत्यावश्यक आहेत. व्यसन आवश्यक का अनावश्यक? अनावश्यक का आवश्यक? अनावश्यक. वा. एक वाक्य सांगतो, गांभीर्य नाही का. व्यसनमुक्त जीवन हे परमार्थातलं पहिलं पाऊल आहे. व्यसन अनावश्यक. शरीराकरता लागणारा कपडा अनावश्यक का आवश्यक? आवश्यक. वा. 4था मुद्दा आहे का देवाची शरणागती करायची आहे? आपण ज्याला मिळतो त्याचं नाव संसार आणि आपल्याला जो मिळतो त्याचं नाव देव. आपल्याला संसार भेटत असतो का आपण संसाराला भेटतो? सोपं उदाहरण सांगतो, मालकाला शेती भेटते का शेतीला मालक भेटतो? शेतीला. खरं म्हणजे माझ्यासह सर्व आपण शेतकरी आहोत. आपण म्हणत असतो इथून तिथपर्यंत, ही शेती माझी, ती शेती माझी, ती शेती माझी. शेती म्हणत असते, आतापर्यंत तुझे आजे पंजे वाटे लावलेत, मी आहे तशीच आहे. मालकाला शेती भेटत नाही, शेतीला मालक भेटतो. आमची गुरुवर एक सुंदर दृष्टांत सांगायची. ते म्हणायचे, काही मुली अशा भाग्यवान असतात की जन्माला येत असताना ती एकुलती एक असते, भाऊ नसतो, आई वडिलांची श्रीमंती अमाप असते. मग ती मुलगी उपवर झाल्यानंतर तिला नांदण्यासाठी जावं लागत नाही, मग तिच्याकडेच नांदायला येतो. सुखी येतो घरा. काय म्हणतात त्याला तुमच्याकडे? घर जावाई. खरं सांगा, या मुलाच्या दृष्टिकोनातून पत्नी मिळाली का त्यांना बिनपगारी वॉचमॅन मिळाला? आपलं आणि संसारात तसंच आहे.
आपल्याला संसार भेटत नाही, आपण संसाराला भेटतो. मग आपल्याला जर मिळवायचं असेल तर फक्त एकच, तो फक्त देव. म्हणून तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा. वेळो वेळा भावा पांडुरंगा, वेळो वेळा भावा पांडुरंग, तो मज बाबा, तो मज बाबा, तो मज बाबा, तो मज बाबा. वेळ वेळा भावा पांडुरंग, वेळा बाबा पांडुरंग, तो मज बाबा, तो मज बाबा, तो मज बाबा, तो मज बाबा. म्हणून देवाची शरणागती करायची 4. आणि 5वा मुद्दा आहे का देवाची शरणागती. या जगामध्ये कोणत्याही पंथाचा, कोणत्याही जातीचा आणि कोणत्या धर्माचा कोणी जरी असलं तरी प्रत्येकाला एका गोष्टीची आवश्यकता आहे, त्याचं नाव आहे सुख. सुखम सर्वाय रोचते, शास्त्रकार सांगतात. प्रयत्न सुखासाठी आहेत, अनुभव मात्र दुःखाचा आहे. आणि एक वाक्य सांगतो, लक्षात असू द्या. या भौतिक विश्वामध्ये आपण किती जरी प्रगतशील झालो तर 4 गोष्टी आपल्याला खरेदी करता येत नाहीत. 1, पैशाने आयुष्य खरेदी करता येत नाही. पैशाने झोप खरेदी करता येत नाही. 3, पैशाने भूक खरेदी करता येत नाही. 4, आणि 4थी गोष्ट, पैशाने सुख खरेदी करता येत नाही. आहे तो मनुष्य दुःखी आहे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. आहे तो मनुष्य दुःखी आहे. म्हणून तो समर्थ रामदास स्वामी आपल्याला विचारतात, आहे तुमच्या तालुक्यात एखादा जगी, पुढे बोला, जगी सर्व सुखी आसा कोण आहे, विचारी मना तोची शोधोनी. फार गोड श्लोक आहेत. मला वाटतं 7-8 वर्षापूर्वी पूजनीय तात्यांनी चाफळला फार मोठा सप्ताह केला होता आणि दासबोधाचं पारायण होतं. चाफळला होतं, आलो होतो कीर्तनाला. मनाला उपदेश, अतिशय सुंदर सुंदर श्लोक आहेत आणि अर्थाच्या दृष्टिकोनातून कळायला सुद्धा चांगले आहेत. परंतु सध्याच्या काळामध्ये हे काही मनाचे श्लोक वगैरे फक्त ठराविक प्रसंगातच ऐकायला मिळतात. केव्हा ऐकायला मिळतात? पंक्तीत. म्हणणारी माणसं इतकी हुशार असतात, जर पंक्तीला गुलाबजाम असतील मग त्या गुलाबजामकडे पाहून त्यांना श्लोक आठवतून म्हणतात, सदा सर्वदा योग तुझा घडावा. आणि डायबिटीसचं पेशंट असलं तर ते म्हणतं, खाता खाता देह माझा पडावा. आणि जर पंक्तीला पिठलं भाकरी असेल मग त्या पंक्तीवाल्याकडे पाहून म्हणतात, रावणा रावणा राज्य गंभीर केले. विनोद सोडा. सुखिया कोई नाही रे. आहे तू मनुष्य दुःखी आहे. आणि दुःखी असलेल्या लोकांकडे संतांनी पाहिल्यानं संत विचारतात, बोला तुम्हाला सुख पाहिजे का दुःख पाहिजे?
माणसाने आपल्या जीवनात सुखी व्हावं का दुःखी व्हावं? नीट लक्षपूर्वक उत्तर द्या. सुखी झालेला दुःखी होत असतो आणि दुःखी झालेला सुखी होत असतो. काय व्हावं? माझे गुरुजी सांगायचे, माणसाने आपल्या जीवनात सुखी होऊ नये आणि दुःखी होऊ नये. काय व्हावं? सुखरूप व्हावं. काय व्हावं? मग सुख हेच स्वरूप या जगामध्ये कोणाचं आहे? सर्व सुखाचे आगर, 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 सर्व सुखाचे आगर. बापर खुमा देवी भर, बापर खुमा देवी भर, तुहा विठ्ठला बरवा, तुहा विठ्ठल बरवा. रखुमारे बर बाप रखुमारे बर तुहा विठ्ठल बरवा, हरी तुहा विठ्ठल बरवा. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा. यो वै भूमा तत्सुखम नाल्प सुखम असती. श्रुती माता सांगते, सुख हेच स्वरूप फक्त देवाचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही देव आपलासा करत नाही तोपर्यंत ते नेविना जीवा. तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा सुख नो हे, सुख नो कोणाला शरण जावं, का शरण जावं, कसं शरण जावं, कोणी शरण जावं? नरदेह मिळाला त्यांनी शरण जावं. कोणाला शरण जावं? देवाला शरण जावं. का शरण जावं? शरण जाण्यास योग्य फक्त परमात्मा आहे म्हणून शरण जावं. कसं शरण जावं? काया वाचा आणि मनाने शरण जावं. सर्व भावी देवा मन बुनी शरण सर्व भावी देवासी. देवाला शरण जायचंय, पण कोणत्या देवाला शरण जायचंय? देवामध्ये काही प्रकार आहेत, झालेले, केलेले आणि स्वयंभू. स्वर्गातले देव झालेले आहेत, शेताच्या बांधावरचे आपण केलेले आहेत, शेंदरी हेंदरी. ऐका, झालेल्या देवाला शरण जायचं नाही, केलेल्या देवाला शरण जायचं नाही. मग जो परमात्मा स्वयंभू आहे, नीट ऐका, जो सिद्ध आणि ईश्वर आहे त्या सिद्धेश्वराला शरण जायचं. म्हणून जीवनामध्ये मी एकच सांगेल, प्रसिद्ध होण्यापेक्षा शुद्ध व्हा. आणि ज्या दिवशी शुद्ध झालात की त्या दिवशी सिद्धेश्वर जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. स्वयंभू देवता आहे. काय नाव आहे त्याच?
महाराज म्हणले त्याचं नाव विश्वंभर आहे. विश्वंभर. पण विश्वंभर शब्दाचा अर्थ काय आहे? पहिला अर्थ आहे का, विश्व ज्याने निर्माण केलं तो. विश्वंभर शब्दाचा दुसरा अर्थ आहे जो विश्वाचं भरण पोषण करतो तो. आणि विश्वंभर शब्दाचा तिसरा अर्थ आहे जो विश्वामध्ये भरून उरलेला आहे तो. विठ्ठल विश्वंभर शब्दाचा पहिला अर्थ आहे की ज्याने विश्व निर्माण केलं तो. जेने हे विश्व निर्मिले, बस त्याला शरण जायचे. दुसरा अर्थ जो विश्वाचं भरण पोषण करतो तो. पोषितो जगासी सकळ जीवाचा करीतो, प्रत्येकाला देतो म्हणून त्याला देव म्हणतात. देव शब्दाचा अर्थ काय? देव शब्दाचा सोपा अर्थ आहे जो प्रत्येक क्षणी तुम्हाला देत राहतो त्याचं नाव देव आहे. देव शब्दाचा दुसरा अर्थ आहे जो स्वयंप्रकाशमान, त्याचं नाव देव. देव शब्दाचा तिसरा अर्थ जो तुम्हाला दुःखातून मुक्त करतो त्याचं नाव देव. आणि देव या शब्दाचा याच्या पुढचा अर्थ सांगतो, ऐका. सूर्याला ज्यांनी प्रकाश दिला, चंद्राला ज्यांनी शीतलता दिली, आकाशाला ज्याने व्यापकपण दिलं आणि समुद्राला ज्यांनी पाणी दिलं त्याचं नाव आहे देव. तिन्ही कालामध्ये ज्याची सत्ता आहे त्याचं नाव देव. देव शब्दाचा पहिला अर्थ जो प्रत्येक क्षणी तुम्हाला देत राहतो त्याचं नाव देव आहे. परमात्मा प्रत्येकाला देतात. कोणाला मृदंग वादनाची कला देतात, कोणाला गायनाची कला देतात, कोणाला वक्तृत्व देतात, कोणाला नेतृत्व देतात. आणि भगवंताचं विशेष प्रेम ज्या भगवत भक्तावरती आहे, परमात्मा त्याला वैराग्य देतात. परमात्मा वैराग्य देत असतात. परमात्मा तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धियोगंतम. भगवान म्हटले मी त्याला बुद्धियोग देतो. परमात्मा देत असतात. कशा प्रकारे देतात बघा. या जगामध्ये परमात्मा 3 प्रकारे कार्य करतात. परमात्मा बुद्धी देतात, परमात्मा शक्ती देतात, आणि कधी कधी एखाद्या भगवत भक्ताच्या सेवेसाठी परमात्मा एखाद्या देवदूताला पाठवून देतात. परमात्मा शक्ती देतात. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो. खरं म्हणजे आपण फार सुंदर प्रभू रामचंद्रांची मूर्ती, प्रतिमा आपल्या मंडपामध्ये लावलेली आहे. प्रभू रामचंद्रांचं मंदिराची प्रतिमा आपण या ठिकाणी लावली. खरं म्हणजे आपण सर्व भाग्यवान आहोत. काय भाग्य आहे ज्या सुवर्ण क्षणासाठी आतापर्यंत 76 लाख हिंदूंनी बलिदान दिलं. तो सुवर्ण क्षण म्हणजे 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र विराजमान झाले. बरोबर आहे. माझं भाग्य समजतो की 22 जानेवारीला मी देखील मंदिरातच होतो. मलाही निमंत्रण होतं. मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो. वानर कुठं लंका जिंकत असतात का? बोला. वानर लंका जिंकतात? नाही जिंकत. पण वानरातली शक्ती कोणाची होती? रामाची होती. म्हणून वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका, घेवविली म्हणे तुका, घेवविली म्हणे तुका. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका, घेवविली म्हणे तुका, घेवविली म्हणे तुका. परमात्मा शक्ती देतात, परमात्मा बुद्धी देतात, आणि कधी कधी कार्य करण्याकरता परमात्मा एखादी व्यक्ती पाठवून देतात. हे सांगण्यापेक्षा संकटाच्या प्रसंगामध्ये जी व्यक्ती धावून येते ती व्यक्ती नसते, तो देवच असतो. गोड एक दृष्टांत आठवला. रात्रीचे 2:30 वाजले होते. एक श्रीमंत मनुष्य, त्याला झोपच लागेना. काय त्याच्या मनात आलं, तो मंदिराकडे निघाला. काही माणसं परिस्थितीने श्रीमंत असतात पण झोपेने फार दरिद्री असतात.
काही माणसं परिस्थितीने गरीब असतात पण झोपेने फार श्रीमंत, इतके श्रीमंत अशा कीर्तनात सुद्धा संधी जाऊ देत नाहीत, इतके ते श्रीमंत असतात. त्यातल्या त्यात अशा कीर्तनात संगीत झोप असते. नुसती झोप नाही, कोणती झोप? संगीत झोप. झोपच लागे ना. आला तो मंदिरात, 2:30 वाजले होते. देवाला नमस्कार केला आणि नमस्कार करून मंदिराच्या बाहेर पडत असताना एका कोपऱ्याकडे लक्ष गेलं तर एक गरीब मनुष्य देवापुढे हात जोडून बसलेला होता, प्रार्थना करीत होता. हा श्रीमंत त्याच्याजवळ गेला आणि त्याला विचारलं, का रे 2:30 वाजले, का नाही झोपलास तू? तो गरीब म्हटला, काय सांगू मालक, माझी पत्नी आजारी दवाखान्यात ऍडमिट, उद्या तिचं ऑपरेशन नाही केले ती वाचत नाही, डॉक्टरला देणे इतके पैसे माझ्याजवळ नाहीत. मी अनेकांकडे पैसे मागितले, कोणी मला 1 रुपया दिला नाही. शेवटचा पर्याय म्हणून देवाकडे आलो म्हटलं. हे ऐकल्यानंतर श्रीमंत माणसाला दया आली, खिशामध्ये हात घातला, होती तेवढी पैसे गरीबाच्या हाती दिली आणि सांगितले, पैसे घे, दवाखान्याचा डॉक्टरला पैसे दे, तू आणखी माग, आणखी मी तुला देईल, पण एक काम कर, तुझा माझा परिचय नाही, तुम्हाला फोन कर, निश्चित मी तुला पैसे देईल. तुझा माझा परिचय नाही याकरता हा माझा पत्ता घे, त्याच्यावर माझा मोबाईल नंबर आहे. असं ज्यावेळेला श्रीमंताने सांगितलं त्यावेळेला गरीबाने उत्तर दिले, ते ऐकण्यासारखं आहे. गरीब म्हटला, बाबा मला तुझा पत्ता नको आहे, माझ्याकडे त्याचा पत्ता आहे की ज्याने तुला 2:30 वाजता मंदिरात पैसे घेऊन पाठवलाय. त्याचं नाव विश्वंभर आहे. त्याचं नाव. म्हणून भगवत भक्ताने आपल्या जीवनामध्ये फक्त त्याचं भजन करावं. भगवान म्हटले, तू माझं चिंतन कर, तू माझं जर चिंतन केलं तर मी तुझी चिंता करतो. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता सर्व तुझी चिंता त्यासी भावे हरि नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व तुझी चिंता त्यासी सर्व सर्व म्हणून भगवत भक्ताने आपल्या जीवनामध्ये फक्त देवाचं चिंतन करावं. तो आपली चिंता करतो. कुठपर्यंत चिंतन करावं, वाक्य विसरू नका कधी. भगवत भक्ताने देवाचं चिंतन कुठपर्यंत करावं, जोपर्यंत या शरीराची चिता होत नाही तोपर्यंत देवाचं चिंतन करीत राहावं. भोजन आच्छादने चिंता वृथा कुर्वन्ति वैष्णवः, हे आसो विश्वंभर देवो विष्णू भक्तान किंवा उपेक्षते. जो विश्वाचं भरण पोषण करतो त्याचं नाव विश्वंभर. दुसरा अर्थ विश्वंभर शब्दाचा. तिसरा अर्थ आहे जो विश्वामध्ये भरून उरलेला आहे तो. सर्व ठिकाणी व्यापक आहे, सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे. सर्व ठिकाणी अनुमाजी राम रेणुमाजी राम तृणकाष्टी राम वर्ततसे, भरला घनदाट हरी दिसे. सर्वत्र व्यापक, सर्वत्र भरलेला तोच आहे. सर्व ठिकाणी परमात्मा आहे. तृणकाष्टी राम वर्ततसे. मला वाटतं कुठे आता संशोधनामध्ये एका ब्रह्मांडाचा शोध लागतोय, पण अनेक वर्षापूर्वी आपल्या साधू संतांनी सांगितलं, बाबा असं एक ब्रह्मांड नाही, अशा अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत त्याचं नाव विश्वंभर आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी. पुढचं नाही सांगायचं आहे, फक्त एवढं सांगायचं. अनंत ब्रह्मांडे उदरी तो विश्वंभर. अनंत ब्रह्मांडे उदरी म्हटले वाटतं याच्या पुढचं एक प्रमाण आहे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका रोमात आहेत त्याचं नाव विश्वंभर आहे. ऐका,
परंपरेने आलेले एक दृष्टांत आपल्या पुढे म्हणतो. काय झालं, बळीराम दादाकडे मुलीचं लग्न ठरलं. भगवान श्रीकृष्ण सर्वच होते. ते म्हटले पाहुणे येणार, मंडप कुठे द्यायचा, आचारी कोण सांगायचा, कोणते कोणते पदार्थ करायचे, पाहुणे आल्यानंतर उतरण्याची व्यवस्था कुठे करायची, हे सर्व नियोजन चाललं होतं. आणि त्यात महत्वाचा प्रश्न होता पाण्याचा. पाण्याची व्यवस्था कशी करायची. भगवान श्रीकृष्ण म्हणले काळजी करू नका, पाण्याच्या बाबतीत अगदी सोपा उपाय. म्हणले काय, पहिली लग्नपत्रिका माझ्या पहिल्या सासऱ्याला द्या. देवाचा पहिला सासरा कोण, समुद्र. लिहा पत्रिका. त्या लिहिलं नाव रत्नाकर क्षीरसागर. गरुडाला बोलव, गरुडा ती पत्रिका घ्या, सासऱ्यांना देऊन या आणि त्यांना म्हणावं लग्नाचे एक 4-8 दिवस लवकर या. गरुडजी निघाले, समुद्रापर्यंत गेले, समुद्राला नमस्कार केला आणि सांगितलं जावयाचा राम राम तुम्हाला. ही लग्नपत्रिका आहे. सासऱ्यांनी पाहिलं, लग्नपत्रिका दिली, पण सासऱ्याच्या मनात थोडासा अहंकार निर्माण झाला. समुद्र म्हटलं की अमर्याद, समुद्र म्हटलं की सखोल, समुद्र म्हटलं की रत्नाकर, एवढी माझी श्रीमंती असताना एका नोकराकडे पत्रिका पाठवून दिली. मला सामान्य समजलं. समुद्राने सांगितलं काय हरकत नाही, येतो मी. समुद्राने मनात विचार केला आता काहीच बोलायचं नाही, काय जिरवायचे ते लग्नातच जिरू. निघाला समुद्राभिषात. भगवंताने ओळखलं, आले सासरे. भगवान नगरीच्या बाहेर उपस्थित झाले आणि सांगितलं या तुमचं स्वागत आहे. खरं म्हणजे पत्रिका द्यायला मीच यायला पाहिजे होतं, पण काय जमलं नाही, राग मानू नका, लग्न आपल्या घरचंच आहे. समुद्राने आयुष्यात विचारलं आलोय मी, कुठे उतरण्याची व्यवस्था. भगवंताने ओळखला हा सासरा आहे, पण याला व्यापकपणाचा अहंकार झालेला आहे, याचा अहंकार घालवला पाहिजे. तेव्हा भगवंताने असा हात पुढे केला, हातावरचा एक केस उपटला, असा बाजूला टाकला आणि सांगितलं सासरेबा तुमची उतरण्याची व्यवस्था इथं आहे. दृष्टांत लक्षात आला का. देवाच्या एका केसाच्या ठिकाणी कोण मावू शकतो. एक केस जर एवढा तर प्रभू केवढा, एवढा प्रभू भावे. असा जो व्यापक आहे त्याचं नाव विश्वंभर आहे. बस विश्वंभरा शरणागत. महाराज म्हणले त्या देवाला शरण जायचं, पण शरण जाण्याची पद्धती भूत जात वंदोनी सर्वत्र परमात्मा पहा. वारकरी संप्रदाय हा व्यापक असलेला पंथ आहे. वारकरी संप्रदायाचे विचार व्यापक, वारकरी संप्रदायाचा देव व्यापक, वारकरी संप्रदायाची प्रार्थना व्यापक आणि वारकरी संप्रदायाचे घर सुद्धा व्यापकच आहे. संतांना विचारलं तुमचं घर कोणतं, ते म्हणजे विश्वाची माझे घर. तुमचा देव आता विश्वात्मके देव. तुमची प्रार्थना आता विश्वात्मके, प्रार्थना व्यापक आहे, देव व्यापक आहेत. गुरु सुद्धा आता विश्वात्मको माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, गुरु सुद्धा व्यापक आहेत. वारकरी संप्रदायाचे विचार सुद्धा व्यापक आहेत. पहा तुम्ही, संत आपल्याला सांगतात बाबा सर्वत्र देव पहा. महात्मे जगाकडे पाहत असताना जगत म्हणून पाहत नाही, देव म्हणूनच पाहतात. वाक्य आहे का. सामान्य मनुष्य जगाकडे पाहतो आणि संत जगाकडे पाहतात, हा फरक आहे. सामान्य मनुष्य जगाकडे पाहत असताना वासनेतून पाहतो आणि संत जगाकडे पाहत असताना वासुदेव म्हणून पाहतात, हा फरक आहे. सामान्य मनुष्य जगाकडे पाहत असताना वासनेतून पाहतो, संत जगाकडे पाहत असताना वासनेतून पाहत नाहीत, उपासना म्हणून पाहतात. सर्वत्र परमात्मा. सांगू, गाढव असला तरी देव, कुत्रा असला तरी देव, रेडा असला तरी देव, मेंढरा असला तरी. सिया राम मैं, सिया राम मैं सब जग जानी, करऊ प्रणाम जुरी जुगपानी.
कहा पगडारू देखे अनेरा, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वही देखे तो सब वही रे मन मोहनला गाना रे मोहनला देखे गोपाल सबही विचारू देखे गोपाल. शबरी भिल्ल जाती जन्माला आली पण संत झाली की नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कर्म काय करतो त्याच्यावर अवलंबून आहे. जर चांगलं कर्म केलं तर नीट ऐका, कर्माचे प्रकार आहेत कायिक, वाचिक आणि मानसिक. चांगलं उदाहरणार्थ वाचिक कर्म, दररोज हरिपाठ म्हणणं कोणतं कर्म आहे? वाचिक आहे. पायी मंदिरात जाणं कोणतं आहे? कायिक आहे. बरोबर आहे. मनाने देवाचं चिंतन करणं कोणतं कर्म आहे? मानसिक कर्म आहे. दररोज आपण हरिपाठ म्हटला तर ऐका, हरिपाठ कीर्ती पवित्रची होय, स्वतःचाही उद्धार होतो. बरोबर आहे. दररोज हरिपाठ म्हटला तर, दररोज देवाचं नामस्मरण केलं तर पवित्रची होय, लक्ष्मी वल्लभ, पुण्याची गणना, तिने मुक्तिचारी. तर किती सांगू. एवढंच नव्हे तर स्वतःचाही उद्धार होतो आणि आपल्या पूर्वजांचाही उद्धार होतो. मातृपितृ भ्राता चतुर्भुज नर. चांगलं जसं ऐकलं ना, दुसरी एक बाजू सांगतो. चांगलं कर्म केलं तर स्वतःचाही उद्धार आणि आपल्या पूर्वजांचाही उद्धार. बरोबर. आणि वाईट कर्म केलं तर स्वतःही नरकाला जातो आणि आपले पूर्वजही नरकाला घेऊन जातो. आपल्या भारत देशामध्ये थोर भागवतकार झाले. त्यांचं नाव आहे पूज्य श्री डोंगरे बाबा, डोंगरे महाराज. त्यांच्या त्या भागवत रश्यामध्ये आलेली गोष्ट आहे. सायंकाळची वेळ, एक राजहंस आणि अंशीनी फिरण्याकरता निघाली. आकाशामध्ये ढग जमलेले आहेत. सूर्य अस्ताला चाललेला आहे. सूर्य मावळला, धोधो पाऊस सुरू झाला, अंधार पडला. हंसनी राजहंसाला सांगते की आपल्या स्वस्थानापासून आपण फार दूर आलो, कुठतरी आता निवारा शोधा. राजहंस पक्षी निवारा शोधत 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 एका कावळ्याच्या घरट्यापर्यंत गेला. कावळ्याला सांगितलं, आम्ही दूरचे प्रवासी आहेत, रात्रभर राहू देशील? कावळ्याने सांगितलं, का नाही, या. रात्रभर मुक्काम केला. सकाळची वेळ झाली. राजहंस हंसीला घेऊन निघाला. त्यावेळेला कावळ्याची वृत्ती बदलली आणि कावळ्याने त्या हंसणीचा हात धरला आणि सांगितलं, थांब, तू आता जाऊ नकोस, तू आता राजहंसाची पत्नी नसून तू आता माझी पत्नी आहे. एका वाक्यात सांगतो, ज्याची नजर वाईट त्याला कावळा म्हणतात. दोघांचे भांडणं सुरू झाले. राजहंस म्हटला पत्नी माझी आहे, कावळा म्हटला पत्नी माझी आहे. ते भांडण गावात न मिटता, कारण त्यावेळेला काय तंटामुक्ती योजना नव्हती, कोर्टापर्यंत गेलं. बरेच दिवस तो वाद चालला. एके दिवशी काय लक्षात आलं, कावळा हा मागच्या दरवाजाने गेला आणि साहेबांना जाऊन भेटला. सांगितलं, साहेब नमस्कार, सध्या जे प्रकरण चाललंय तो कावळा मीच आहे. बर, काय म्हणायचं तुला? नाही, उद्या माझ्या बाजूने निकाल द्या. साहेब म्हटले, अरे बाबा, निकाल तुझ्या बाजूने? हंसिनी ही राजहंसाची असते, ती का कावळ्याची असते का? साहेब, माझा परिचय नाही वाटतो तुम्हाला? साहेब, मला सामान्य समजू नका, मला कावळा म्हणतात. मला सामान्य समजू नका, लोक माझी एक एक तास वाट पाहत बसतात ना दहाव्या दिवशी. साहेब, एवढं काम करा. अहो, आम्हाला पितृदूत म्हणतात. काय म्हणतात? कोणाचे आई वडील कोणत्या गतीला गेलेत हे दाखवू शकतो. साहेब, एक सांगा, तुमचे आई वडील जिवंत आहेत का वारलेत?
योगायोग असा, आई वारली होती, वडीलही वारले होते. मग कावळ्यानं सांगितलं, साहेब उद्या एवढं काम करा, मी उद्याच्या उद्या तुमचे आई वडील कोणत्या गतीला आहेत ते दाखवतो. साहेबांना असं वाटलं 10 वर्ष झाले वडील वारले, 5 वर्ष झाले आई वारली. वडील गेल्यापासून वडिलांचा फोन नाही, 5 वर्षापासून आईचं पत्र नाही. हा कावळा जर माझे आई वडील कुठे आहेत हे जर दाखवत असेल तर काय बिघडलंय. साहेब लोभामध्ये फसले आणि दुसऱ्या दिवशी न्याय न देता निकाल दिला. काय निकाल दिला? हंसिनी ही राजहंसाची नसून कोणाची आहे? कावळ्याची. कावळ्याला आनंद झाला आणि राजहंस मात्र नाराज झाला. हे कलियुगात असं घडेल कधी कधी बरं का. रामचंद्र गए सिया से, ऐसा कलयुग आएगा, हंस चुनेगा दाना दुन का, कौवा मोती खाएगा. हे धर्म भी होगा कर्म भी होगा परंतु शर्म नहीं होगी. बात बात पे मात पिता को बेटा आंख दिखाएगा. कावळ्याला आनंद झाला. कावळ्याने पेढी घेतली आणि साहेबांना पेढी दिली. साहेब धन्यवाद. साहेब म्हणले नुसतं धन्यवाद करू नको, मी तुझं काम केले, तू माझं काम कर. चला साहेब दाखवतो तुमचे आई वडील कुठे गेलेत ते. पुढे साहेब मागे कावळा असं करीत करीत एका खेडेगावापर्यंत आणलं. कावळा पुढे झाला, एका उकिरड्यापर्यंत नेलं आणि सांगितलं, साहेब वाकान उकरा जरा. साहेब उकरू लागले, त्याच्यातून 2 आळ्या निघाल्या. मग कावळ्यानं सांगितलं, साहेब पुढचा दिसतो तुमचा बाप पण मागची दिसते तुमची आई. मग साहेब म्हणतात, का रे बाबा माझे आई वडील चांगले होते. मग चांगले असताना सुद्धा या गतीला का पोहोचले? कावळ्याने उत्तर दिलं, साहेब तुमचे आई वडील चांगले होते, त्यांचा काही दोष नव्हता. मग तुमच्यासारखी मूर्ख जन्माला आली आणि त्यांनी हंसिनी कावळ्याची केली, त्याचा परिणाम ही गती त्यांना प्राप्त झाली. आता प्रमाण सांगतो मी तुम्हाला, नुसतं असं सांगणार नाही. लोभावरी ठेवोनी हेत करिया सत्य न्याय नीत, माझ्या पूर्वचा पतन नरके किडे होते जाण, नरके किडे होती जाण, नरके किडे होती जाण. असा एक सत्पुत्र झाला आपल्या भारतीय इतिहासामध्ये की त्या सत्पुत्राने आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता स्वर्गातली गंगा भूतलावर आणली. त्या सत्पुत्राचं नाव आहे भगीरथ. नीट ऐका. म्हणून आपल्या पूर्वजांचा उद्धार नाही करताना काय हरकत नाही, किमान पाप कर्म करून त्यांना नरकात घालण्यास तरी पाप करू नका. म्हणून तुकोबारा सांगतात, बाबा असं कर्म करा, ऐसे का हो न करा काही. ऐसे म्हणजे कैसे? पुढे नाही नाश जा ऐसे. आता नाशाच्या बाबतीचं चिंतन केलं तर इथून सुरुवात करू. नाशिवंत देह, आयुष्य खातो काळ, देह जाईल जाईल याशी काळोबा, एक ना एक दिवस कोणी असलं तरी आयास हो जाएगा राजा रंक फकीर, एक दिन तो जाना पडेगा, काया कुटिया खाली करना पडेगा. प्रभु ने बुलाया तुझको जाना पड़ेगा, वहाँ न चलेगा बहाना किसे का, सदा न रहेगा जमाना किसी का. एक दिवस जायचंय. एवढं सांगण्यापेक्षा एका वाक्यात सांगतो, या जगामध्ये येणारा हा जाणाराच असतो. काय? येणारा हा जाणाराच असतो. शरीर नाशिवंत. आपल्या ज्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती तरी अगोदर जाईल, नाही तर ती व्यक्ती तरी आपल्याला खांदा देईल, नाही का. शरीर आटी, संपत्ती आटी,
नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज जाता सीन त्याची फळ. या सर्व गोष्टी नाशिवंत आहेत. मग नाश्रयित काय आहे? फक्त एक देवाची शरणांगती. विश्वंभरा शरणागत भूत जात बंधोने विठोबार कुमारी. जय जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन करा. विठोबा रखुमाई. विठोबा विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय टाळी टाळी, भजन करा. विठोबा रखुमाई. 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 जय विठोबा रखुमाई. बोला बोला, टाळी वाजवा. विठोबा जय जय विठोबा. जय जय विठोबा. बोला पुंडलिक वरद हरी विठोबा. श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान सिद्धेश्वर भगवान विठोबा शरणागत भूतजात वंदोनी. अभंगाची 2 चरण पाहत पाहत आपली नियोजित वेळ संपली. म्हणण्यापेक्षा 15 मिनिटं पुढे गेलो आपण. विश्वंभरा शरणागत भूतजात बंधुनी. आता पुढच्या 2 चरणाचा सरळ सरळ अर्थ सांगतो. महाराज म्हटले असं मी तुम्हाला सांगतो असं नव्हे, तर शास्त्राचं देखील हेच मत आहे. आपलं हित व्हावं, आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर जीवनामध्ये दोघांचं ऐकत जा. एक शास्त्राचं ऐकावं आणि दुसरं संतांचं ऐकत जावं. काय सांगितलं शास्त्राने? श्रुतीचे काने गा फळ. फलस्वरूप असणारा जो परमात्मा आहे त्याचा विचार करा. सार मूळ जाणून साराचा विचार करा. विचार करीत असताना साराचाच करा. काही काही माणसं विचार करतात, निरर्थक विचार करतात. काही माणसं विचार करतात, दुःखदायी विचार करतात. पण सज्जन मात्र साराचा विचार करतात. सार म्हणजे काय? देखी सारासार विचारिता, भ्रांती ती पायी आसारता, सारते स्वभावता जाणवाली. माझी गुरुची गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले सांगायचे. ते म्हणायचे, बुवा ऐका, विचारापुढे जे टिकत नाही ते आसार, आणि विचाराने ज्याची सिद्धी होते ते सार. साराचा विचार करा. येऊनी नरदेहा विचारावी सार. सारा सार विचार करा. उठा उठी नामधरा कंठी. साराचा विचार करा. आणि तो विचार फक्त या देहात करता येतो. आपण भाग्यवान आहोत. पहिलं भाग्य, बडे भाग
मानुष तनु पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ नाही गावा. पहिलं भाग्य मनुष्य देह मिळाला, दुसरं भाग्य भारत देशात जन्म मिळाला, तिसरं भाग्य महाराष्ट्रात जन्म मिळाला, चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्म मिळाला, पाचवं भाग्य कोरोनाच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटेतून देवाने वाचवलं, हे चौथं भाग्य आहे. पाचवं भाग्य प्रभू रामचंद्रांना अयोध्येमध्ये विराजमान होताना आपण पाहिलं, हे पाचवं भाग्य आहे. आणि सहावं भाग्य हेच आहे की या क्षणापर्यंत जिवंत आहोत. यापेक्षा कोणतं भाग्य नाही का? म्हणून आता संधी मिळाली, पुन्हा नाही. बरवे वेळा सापडली संधी. महाराज म्हणले बरं झालं, बरे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथ वरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण दिला या काळी अवकाश. मिळाला देह, एकदा गेला रे गेला, पुन्हा मात्र संधी नाही. बर का? असं आहे. नरदेह मिळण्याकरता जितकं भाग्य असावं लागतं, त्याच्यापेक्षा अधिक भाग्य आयुष्य मिळण्याकरता पाहिजे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांची खरेदी केल्यानंतर जेवढी किंमत होते, तेवढी किंमत नरदेहाला आल्यानंतर एका श्वासाची किंमत आहे. मेरू पृथ्वी तुल्य दिदल्या सुवर्ण, परी न मिळे क्षण नरदेह. नाही का? किती दुर्लभ अशा प्रकारचा क्षण आपल्याला मिळाला. महाराज म्हटले बाबा, हा देह गेल्यानंतर पुन्हा मात्र संधी नाही. बर का? तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही. वाट नाही यावरी, वाट नाही यावरी, विश्वंभरा शरणागता, विश्वंभरा शरणागता. वाट नाही यावरी, वाट नाही यावरी, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत. भूत जात बंदोने भूत जात बंदोनी बंदोनी, भूत जात बंदोनी भूत जात बंदोनी, भूत जात बंदोनी भूत जात बंदोनी, भूत जात बंदोनी, भूत जात बंदोनी, विश्वंभरा शरणागता, विश्वंभरा शरणागता. हे विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा ज्ञानेश
महाराज ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हरे यथामते यथावकाश झालेली चिंतन सेवा प्रभूचरणी समर्पित. भगवान सिद्धेश्वरांच्या चरण सानिध्यात चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा शिवपुराण कथा. कथा मुक्त करते, कथा आनंद देते. सांसारिक जीवनातील व्यथा कमी करण्याचं साधन तिचं नाव आहे भगवत कथा. म्हणून कथा ऐकत जा. कथा ऐकण्याचे अनेक लाभ आहेत. पहिला लाभ, जळती दोषाचे डोंगर. बर का, कथेतही प्रकार आहेत. भागवत कथा, राम कथा, हरी कथा, शिव महापुराण कथा. आणखी एक कथा सांगतो. कथा है शास्त्र की, पुराणों की, अथ श्री महाभारत कथा. महाभारत बरोबर आहे. महाभारत काय आहे? कथा आहे. शिव महापुराण कथा आहे. कथा आनंद देते, जळती दोषाचे डोंगर. दुसरा लाभ, मेल्यांत सद्गती मिळते. तिसरा लाभ, अंतःकरणात विवेक जागृत होतो. चौथा लाभ, पापाची रुची कमी होते. सहावा लाभ, जे इथे आल्यानंतर एकाग्रतेने कथा ऐकतात, 2 तासापुरतं काशीना तुम्ही दुःख विसरता. हा कथेचाच लाभ आहे. आणि आणखी एक लाभ सांगतो. जशी तुम्ही शिव महापुराण कथा म्हणता, तशी ही सुद्धा हरिकथाच आहे. करू हे निर्मळ हरिकथा. कथा त्रिवेणी, देवभक्त आणि नाम. इथे आल्यानंतर जी माणसं डोळे उघडे ठेवून एकाग्रतेने कथा कीर्तन श्रवण करतात, त्या माणसांच्या जीवनात किती जरी दुःख आलं तरी ते माणसं आत्महत्या करत नाहीत. हा सर्वात मोठा कथा कीर्तन ऐकण्याचा लाभ आहे. नाही, कथा श्रवण करा. आदरणीय हरिभक्तीपरायण महाराजांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करीत आहात. खूप रमणीय वातावरण, सुंदर अशा प्रकारचं. आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, देवस्थान कमिटी, आपल्या सप्ताहाचे सर्व कार्यकर्ते, हे सर्वच दादा प्रथमतःच आपल्या गावात येण्याचा हा सुयोग प्राप्त झाला. खरं म्हणजे दुरोने आलो मेगा, दुःख झाले दारून. आपल्या आजच्या कीर्तनाकरता सकाळी 5:30 पासून निघावं लागलं. धुळ्याच्या आसपास आमचं गाव आहे, परंतु प्रभूने इथपर्यंत पोहोचवलं. पण इथे आल्यानंतर आपली उपस्थिती, आपली ऐकण्याची उत्सुकता, जिज्ञासा, या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. प्रसन्नता व्यक्त करतो आणि भगवान सिद्धेश्वरांच्या चरणी हीच प्रार्थना करा. खरं म्हणजे आपला हा सप्ताह गणेश जयंतीचा पर्व काल आहे, नाही का? उद्या आहे. या पर्व कालावरती आपला सप्ताह आहे. भगवान सिद्धेश्वरांच्या चरणी हीच प्रार्थना करू की नाथ आमच्या जीवनामध्ये एक कृपा करा. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. दुसरी एक विनंती अशी करा की आमच्या जीवनामध्ये सतत नामस्मरण करून घ्या. खरं म्हणजे एक 4-6 महिन्यापूर्वी आमच्या मालेगावी शिव महापुराण कथा झाली, ऐतिहासिक झाली. आदरणीय प्रदीप मिश्रा आले होते. कमीत कमी शेवटच्या दिवशी 15 ते 16 लाखाच्या आसपास समाज होता. मालेगाव सारख्या शहरात आश्चर्य आहे. पहिला कार्यक्रम तिथे झाल्यानंतर आता मध्यंतरी धुळ्याला झाला. आम्ही तिथे गेलो होतो, नाशिकलाही झाला. मी त्यावेळेला आदरणीय प्रदीप मिश्रांना भेटून सांगितलं
गेलो होतो आम्ही. तिथे गेल्यानंतर त्यांना एक आपल्या वारकरी संप्रदायाची ओळख म्हणून एक पांडुरंगाची मूर्ती आणि हिंदी भाषेतली ज्ञानेश्वरी त्यांना भेट दिली आणि त्यांना सांगितलं की आपण ज्या भगवान शंकरांचं महत्त्व प्रतिपादन करतात, वारकरी संप्रदाय इतका मोठा आहे की या वारकरी संप्रदायातले पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. पहिले वारकरी भगवान शिवबाबा आहेत. वा, एक लोटा जल त्यांनी मंत्र सांगितला आणि खूप परिवर्तन घडले. पा प्रत्येक मंदिरामध्ये गर्दी आहे. खरं म्हणजे काही काही मंदिरामध्ये मंदिर ओसाड पडली होती, पण आता अक्षरशः सकाळी सकाळी जर गेलं गर्दी असते. आणि महत्वाची गोष्ट, लहान लहान लेकरं सुद्धा तांब्यात पाणी घेतात आणि मंदिरात जातात. मातृवर्ग उपवास करतो. भक्तीचं पर्व दिसायला लागलंय. याच्या पाठीमागे हे शिव महापुराण कथेचं हे फल आहे. भगवंताला एक प्रार्थना करा की हे नाथ, इतना तो करना स्वामी, जब प्राण तंस निकले, मूड लेकी धुन बजाना, जब प्राण तंस निकले, जब प्राण कंठ आए, कोई रोग ना सताए, यम दर्शना न दिखाए, जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, एक भक्त के अर्ज खुदा गर्ज के गरजी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. सेवेमध्ये जमा धारा, कृपा करा शेवटी. ऐशी वेळ येईल जेव्हा तेव्हा कृपा सुद्यावी. करावर हात सर्वजण टाळी वाजून भजन करा. निवृत्ती ज्ञान ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले गोरे वेडे वाकुडे बुद्धरे, परात्मा परात्मा काही उच्चारीला अधिकार मी आपुला. परात्मा परात्मा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैचिन करा. परात्मा परात्मा